जसं पुढं जातात तसं आपण उत्तेजित होतो. ॲडिक्शन बिलकुल एकदम म्हणजे घातक आहे. खूप हायपर एक्साइटेड होऊन जात असाल. पॉर्न ॲडिक्शन म्हणजे तेव्हा मला प्रॉपर इरेक्शन मिळत नाही. पॉर्न बघून मास्टरबेशन करतो. नमस्कार मित्रांनो, असे असंख्य पेशंट माझ्या क्लिनिकला येतात की ते कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब मी पॉर्न बघून मास्टरबेशन करतो तेव्हा तर मला एकदम स्टोनी हार्ड आणि चांगलं इरेक्शन मिळतं, पण जेव्हा मी माझ्या पार्टनरबरोबर करायला जातो तेव्हा मला प्रॉपर इरेक्शन मिळत नाही. याचं काय कारण आहे? आणि त्याच विषयाला घेऊन आज मी तुमच्यासमोर सायंटिफिक फॅक्ट ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायची विनंती करतो आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा अशी पण विनंती करतो. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश आहे की जितकं तुम्हाला चांगलं नॉलेज मिळालं ते पण म्हणजे आमच्यासारख्या एक्सपिरियन्स. आज माझा 40 वर्षाचा अनुभव आहे. 10 लाखाच्या वर मी आज रुग्ण तपासलेले आहेत आणि जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला नक्की शेअर करू शकतो. कारण की जेव्हा तुम्ही माझ्या क्लिनिकला येता तेव्हा माझ्याकडे जास्त वेळ नसतो, तेव्हा आपल्याला बोलायला पण वेळ नसतो. तर त्याच्यामुळं काय होतं की मी तुम्हाला जितकं प्रॉपरली काउन्सिलिंग करायला पाहिजे तितकं मी करू शकत नाही. त्यासाठी मी हे व्हिडिओ नेहमी बनवत असतो की जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्ही जर बघून खरोखर तुम्हाला सांगतो ग्रेड 1 ग्रेड 2 जे समस्या असतात ह्या तुम्ही घरच्या घरी विदाऊट द हेल्प ऑफ डॉक्टर, विदाऊट द हेल्प ऑफ मेडिसिन तुम्ही नक्कीच सॉल्व करू शकता. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की असे असंख्य पेशंट माझ्याकडे येतात की डॉक्टर साहेब मी पॉर्न बघून मास्टरबेशन करतो तेव्हा मला स्टोनी हार्ड इरेक्शन भेटतं आणि जेव्हा मी नेमकं करायला जातो तेव्हा मला प्रॉपर इरेक्शन मिळत नाही. हे याचं कारण जे असतं हे टोटली सायकोलॉजिकल असतं. कारण जेव्हा आपण पॉर्न बघतो तर आपण एक नाही, 2 नाही, 3 नाही, 4 5 10 15 आपण रील्स बघत असतो आणि त्या 10-15 रीलमधून आपल्या परीनं आपल्या म्हणजे त्या समोरच्या पार्टनरची म्हणजे बॉडी वगैरे बघून आपल्या चॉईसनं आपण ते व्हिडिओ पूर्ण बघतो आणि ते जे पॉर्नमध्ये दाखवतात त्याप्रमाणे जसं पुढं जातात तसं आपण उत्तेजित होतो आणि आपले टेस्टोस्टेरॉन हार्मोन लेवल आपलं माइंड नक्कीच वाढवतं. कारण की हायपोथायरॉइड ग्लँड असते ते ग्लँड स्टिम्युलेट होते आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात टेस्टोस्टेरॉन ॲक्टिव्ह होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळतं. पण उलटंच नेहमी आपण जेव्हा आपल्या पार्टनरकडे जातो, रेग्युलर पार्टनरबरोबर जातो, तर ती जे फंटासी आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवलेली आहे ती आपल्या पार्टनरमध्ये उतरत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्शन प्रॉपर मिळत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की पॉर्न ॲडिक्शन म्हणजे आपण जे बघण्याचा एक म्हणजे साईड इफेक्ट आहे तो हा एकच आहे की तिथं आपण जे काही इमॅजिनेशन केलं रिअल लाईफमध्ये ते आपण रिअल लाईफमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपण स्वतःच्या हातानेच आपला विचका करून घेतो. कारण की जर रिअल लाईफमध्ये तशी आपल्याला फिगर भेटत नसेल किंवा तशी आपल्याला मजा भेटत नसेल किंवा तसं आपल्याला समोरच्या पार्टनरकडून कॉपरेशन भेटत नसेल तर नक्कीच आपल्याला इरेक्शन कमी मिळतं. आणि हे सायकोलॉजिकल रिझन टाळण्यासाठी नक्कीच तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की ही जे तुम्ही पॉर्न बघून तुम्ही जे मास्टरबेशन करताय ही सवयच तुम्हाला बंद करावी लागते. अशी जर तुम्हाला सवय लागली तर नक्कीच तुमची पार्टनर जी आहे ती संतुष्ट होणार नाही आणि त्याच्यामुळं काय होईल की तुमच्या दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये नक्कीच अडथळे येऊ शकतात. तर मित्रांनो, असं न करता पॉर्न जर बघायचं असेल सॉफ्ट पोर्नोग्राफी किंवा कामासूत्रासारखी पोर्नोग्राफी तुम्ही दोघं मिळून बघा. दोघांना एक दुसऱ्याची चर्चा करा, थोडं इरोटिक टॉक करा ड्युरिंग द इंटरकोर्स आणि त्यानंतर प्रॉपर फोर प्ले करून पुढं जर तुम्ही बरोबर प्रॉपरली गेलात तर नक्कीच तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला चांगली जर साथ मिळाली तर बेडरूममध्ये पण तुम्हाला चांगले इरेक्शन परत मिळू शकतात. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी ॲडवाईस करेल की जर तुम्हाला पॉर्न ॲडिक्शन झालं असेल तर नक्कीच टाळा. नाहीतर ऑफिसमध्ये बसल्या तुम्ही काही पॉर्न वगैरे बघत असाल आणि त्याच्यानंतर तुम्ही खूप हायपर एक्सायटेड होऊन जात असाल आणि जेव्हा तुम्ही घरी संबंध करायला येसाल तर नक्कीच तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसारखं नक्कीच तुम्हाला होऊ शकतं. आणि त्या प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमुळं काय होणार, कारण तुम्ही ते एक्सायटेड झालेले आहेत, तुमची पार्टनर तिने काही बघितलं नाही, ती तर एक्साईट झालेली नाही आहे, म्हणून तिला एक्साईट करणं पण गरजेचं असतं. तर तुम्ही जर तिला प्रॉपर एक्साईट नाही केलं
तुम्ही सकाळपासून पॉर्न बघितलं, तुमचे हार्मोन स्टिम्युलेट झाले, तुमच्या फंटासी डेव्हलप झाल्या आणि तुम्हाला घाई झाली आणि घाईमध्ये तुम्ही जर बेडरूमवर सेक्स केला तर नक्कीच तुम्हाला शिगेपत्राचा आजार होतो आणि त्यामुळं 1 वेळ झाला, 2 वेळ झालं, 3 वेळ झालं, ही सवय लागून जाते आणि त्याच्यामुळं आमच्याकडे पेशंट इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचे पेशंट आजच्या प्रमाणात ह्या फक्त आणि फक्त पॉर्न ॲडिक्शनमध्ये खूप जास्त वाढलेले आहेत. तर मित्रांनो, पॉर्न ॲडिक्शन बिलकुल एकदम म्हणजे घातक आहे. तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी पण घातक आहे आणि तुमच्या वैवाहिक जीवनासाठी पण घातक आहे. जे जितकं तुम्ही टाळसाल तितकं तुमचं आयुष्य चांगलं सुंदर बनू शकतं. धन्यवाद मित्रांनो.